नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय मेजर पार्ट असणारा आणि शिक्षक भरतीमधला अतिशय महत्त्वाचा विषय, अगदीच महत्त्वाचा, जो की टीईटीला असतो, सीटीईटीला असतो, टेट एक्झामला तर 100%च असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या विषयाची तयारी करायची कशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. थंबनेलवर या विषयाबद्दल तुम्ही पाहिलेच असेल आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी, या विद्यार्थ्याबद्दल विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये तुमचा विषय हा खूप गंभीर आहे. सध्या जर विचारात घेतला तर साधारण 90% लोक या विषयामुळे मागच्या शिक्षक भरतीमध्ये फेल झालेले आहेत. मित्रांनो, फेल झालेले, कार्यक्रम फेल झाला त्यांचा. का तर या विषयावर त्यांची अजिबात कमांड नाही. 10वी पासून गणित, भूमिती काहीच अंश नाही. त्यानंतर आपण जे काही शिक्षण घेतले त्याच्यामध्ये गणिताचा आणि आपला काही एक संबंध नव्हता. फक्त BSc MSc झाले, ते बी मॅथ मध्ये झाले. त्याच विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे गणित सोडवता येतात आणि त्या विषयावर त्यांची कमांड चांगली असते. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा आणि या विषयाला कसं कमांड मध्ये आणावं आणि कमांड मधून आपल्याला या विषयातून जास्तीत जास्त कसे मार्क मिळवता येतील, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण डायरेक्ट त्या विषयाकडे वळू. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे यांनी वेबसाईटला दिलेला सिलेबस, महाटीईटीने किंवा सीटीईटी परीक्षा असेल, कुठल्याही परीक्षेने असेल, ते काय करतात, काही घटक दिले जातात आपल्याला सातत्यपूर्ण वार्षिक आपण जे काही इयर्स कंप्लीट केलेले आहेत त्याच्यामध्ये एक अनुक्रमिका असते, बरोबर, म्हणजे सिलेबस असतो. इंग्रजीचा सावट जास्त मनावर झाला की मराठीचे शब्द अडखळतात मित्रांनो, ठीक आहे. तर काय असतं की अनुक्रमणिका असते. अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला सरळ सांगितलं जातं संख्याज्ञान, गणितीय क्रिया, पदावली, सरासरी, त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, जॉमेट्री, वर्तुळ, चौकोन, आयात, आकृतिमापन, नातेसंबंध, कालनिर्णय, घड्याळ असे घटक दिले जातात. त्यावेळेस आपण ते घटक केल्यानंतर आपण परीक्षा पास होत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी मोड कसा ठेवलेला आहे, टीईटी परीक्षा असेल किंवा सीटीईटी परीक्षा असेल किंवा टेट एक्झाम असेल, त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मोड ठेवलाय. त्याचा कसा मोड ठेवलाय, स्पर्धा परीक्षेचा मोड ठेवलेला आहे. मग त्याचा सिलेबस काय असतो, तर सर्वात महत्वाचा हा सिलेबस त्यांनी वेबसाईटला टाकलेला आहे. गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, म्हणजे बेसिक बरं का मित्रांनो, लक्षात घ्या. तार्किकता, समस्या निराकरण, गणित विषयाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान व मुद्द्यावर आधारित असतील ते गणित या विषयाची व्याप्ती 1 ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल. आता डोक्यामधले एक खूळ काढून टाका. पेपर जास्त अवघड असतो, पेपरमध्ये काहीही विचारलं जातो, प्रश्न खूप मोठे मोठे असतात. टेट एक्झाम मध्ये मित्रांनो रिझनिंगचे प्रश्न मोठे असतात पण सोपे असतात. गणित जे काही आहे, महाटीईटी किंवा सीटीईटी, प्रश्न हे सर्व बेसिक घटकावर अवलंबून असतात. तुमच्या 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर अवलंबून असतात. किती? 10 पर्यंतच्या सिलेबसवर अवलंबून असतात. आता मी थोडक्यात विश्लेषण करतो. 30 मार्काला आपल्याला अंकगणित भूमिती विचारलं जातं. कशाला? टीईटी परीक्षा असेल किंवा सीटीईटी परीक्षा. आता मित्रांनो, तुमच्याकडे जर पेपर असेल, आता माझा तर याचा गाढाच अभ्यास आहे, तुमच्याकडे जर पेपर असेल तर पेपरचं पहिलं पान काढा. त्याच्यामध्ये बघा, गणित या विषयावर संख्याज्ञान व बेसिक क्रिया या घटकावर तुम्हाला 15 प्रश्न अवलंबून दिसतील. किती? 15 प्रश्न. आणि 10 प्रश्न असे आहेत थोडेसे ऍडव्हान्स लेवल आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा गंध आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा गंध आहे. आणि 5 प्रश्न असे असतात जे की जिओमेट्री असेल, त्याच्यानंतर तुमची स्तंभलेखन असेल, त्याच्यामध्ये आरशातील प्रतिमा असेल, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे की आकृत्या मापनावर प्रश्न असतील. अशा पद्धतीने तुमचा सिलेबस अवलंबून असतो. आता मी थोडक्यात काही प्रकरण सांगतो, ते तुम्ही कम्प्लीटच करणं गरजेचं आहे. त्याची बेसिक क्रिया सुद्धा तुम्हाला जबरदस्त जमली पाहिजे. पहिला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा टॉपिक असतो संख्या. या घटकावर मला 2-3 प्रश्न विचारले जातात.
लसावी मसावी, कसोट्यावर आधारित, स्थानिक किंमत, अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, शेकडेवारी, नफा तोटा, सरासरी या घटकावर प्रश्न आलेत का नाही एकदा बघा, चेक करून बरं का. तुम्ही 100% बघा मित्रांनो, सगळे मी जे काय सांगतोय ते टॉपिक. आपण कुठपर्यंत आलो, काळ, काम, वेग, रेल्वे या घटकावर 1 किंवा 2 प्रश्न विचारलेच गेलेले आहेत. पहा तुम्ही पेपरमध्ये पहा, माझ्याकडे पाहू नका, पेपरमध्ये तुम्ही डोकावून पहा. हा व्हिडिओ एवढा मित्रांनो 2दा बघा वाटला तर, पण हे प्रकरण तुम्हाला करणं गरजेचं आहे. काळ, काम, वेग, रेल्वे या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढे भागीदारी प्रमाण, गुणोत्तर प्रमाण या घटकावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आता हा झाला गणित या विषयाचा मेजर पार्ट. च्या पुढे जाऊ आता आपल्याला पेपर फर्स्ट मध्ये, म्हणजे फर्स्ट पेपर असू द्या सेकंड असू द्या, त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण तुम्हाला काल निर्णय या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. सातत्यपूर्ण तुम्हाला नातेसंबंध या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. सातत्यपूर्ण तुम्हाला आकृत्या मापन या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. एक स्तंभ दिलेला आहे, स्तंभलेखन, लेख किंवा लेखा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं अंक गणित. त्यापुढे जाऊन आपल्याला भूमिती या घटकावर प्रश्न विचारलेले आहे. सातत्यपूर्ण जर बघितलं मागच्या टीईटी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्त करून कशावर, पायथागोरस प्रमेय, वर्तुळ, चौकोन, आयत या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. मागचे पेपर जर तुम्ही पाहिले मित्रांनो 2013 पासून ते 2021 पर्यंत जे पेपर आहेत त्याच्यामध्ये पॅटर्न सारखाच ठेवलेला आहे. गेल्या वर्षी जर शेकडेवारीचा एखादा घटक विचारला, पुढल्या वर्षी पण विचारलाय. सातत्य पेपरला विचारलेला आहे. नफा तोटा त्याच पद्धतीने विचारलेला आहे. रेल्वेवर प्रश्न सातत्याने दिसून येतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नातेसंबंधावर प्रश्न आहेच, त्यानंतर काल निर्णयावर आहेच, घड्याळीवर आहेच. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे टॉपिक आपल्याला अगोदर करणं गरजेचं आहे. त्या घटकावर जास्त माहिती काढणं गरजेचं आहे. त्या घटकातील प्रश्न कशाला आपल्याला क्रॅक होतील या घटकावर आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो. त्याचं कारणच एक आहे, तुमचा सराव कमी असतो मित्रांनो. काय असतो, सराव कमी असतो. सराव होण्यासाठीच आपण ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्या ऑनलाईन क्लासच्या विषयातून मार्गदर्शन मिळवायचं असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. मित्रांनो डेलीचा तुम्ही जर 1 तास दिलात या विषयासाठी तुमचे 30 प्रश्न मधले 27 प्रश्न 100% बरोबर येणार आहेत. किती? 27 प्रश्न. तुमचं सर्व काही सिलेबस साधारण 75% सिलेबस हा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या बेसिक घटकावर अवलंबून आहे. आणि तो स्ट्रॉंग झाल्यानंतर तुम्हाला टीईटी सारखे, सीटीटी सारखे किंवा अभियोग्यता सारख्या पेपर तुमच्या डाव्या हाताचा खेळ असणार आहे. लक्षात घ्या, खरंच सांगतो. याच्यामध्ये तुम्ही जर विचारात घेतलं टीईटी परीक्षा, सीटीटी परीक्षा 30 गुणासाठी आहे, पण तुम्ही भविष्यामध्ये जी टेट एक्झाम देणार आहात मित्रांनो, त्या टेट एक्झाम मध्ये तुम्हाला 110 प्रश्न अवलंबून आहेत. म्हणजे साधारण 55% भाग, 200 पैकी 55% भाग हा कशावर अवलंबून आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता, भूमिती या घटकावर अवलंबून आहे. मग तुम्हाला हा विषय आजपासून, आत्तापासून स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर हे पुस्तक वापरू शकता. मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपची पुस्तकं वापरायची 5वी आणि 8वी. जर अगदीच कच्चा असेल तर स्कॉलरशिपच्या पुस्तकातून बरेच क्वेश्चन जशाला तसे आलेले आहेत. टीईटी परीक्षा असेल, सीटीटी परीक्षा असेल किंवा टेट एक्झाम असेल. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरू शकता. सराव महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचं आहे ते लिहिले मी, सराव महत्वाचा आहे. आणि मित्रांनो शेवटी तुम्हाला स्वतःला करायचे, स्वतःला परीक्षा द्यायचे, पेपर विश्लेषण करत राहा. मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना सातत्याने सांगतो, विद्यार्थी मित्रांनो मी शिकवतोय, तुम्ही समजून घेताय, पण ते पेपर मध्ये आलेलं आहे का एकदा पाहत चला. एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय मित्रांनो. मी इतर परीक्षेला शिकवतच नाहीये, फक्त शिक्षक भरतीवरच फोकस केलंय. का? विद्यार्थ्यांना शिक्षक बनवणे हा माझा ध्यास आहे. आणि विद्यार्थ्याकडून त्या गोष्टी करून घेणे, विद्यार्थ्यामध्ये चांगला कॉन्फिडन्स भरणे, आगामी काळामध्ये पिढी निर्माण करणारा एकमेव केंद्रबिंदू आहे तो म्हणजे शिक्षक आहे मित्रांनो. आणि तो शिक्षक घडलाच पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग चालू केलेले आहेत. हा माझा ऑनलाईन क्लासचा
क्रमांक आहे, तुम्ही नक्कीच मला या क्रमांकावर व्हॉट्सअप करून माहिती मिळवू शकता. लाईव्ह, रेकॉर्ड आणि ई नोट स्वरूपात, सर्व विषयाच्या नोट स्वरूपात आपला क्लास चालू आहे. नोट्स सेपरेटली देत नाही, क्लासच्याच विद्यार्थ्यांना नोट्स दिल्या जातात. यासाठी आपलं एज्युकेशन या आणि आपण कोणता पेपर देणार आहात, आपले नाव काय आणि आपण कुठून आहात हे एकाच मेसेजमध्ये मला व्हॉट्सअपला टाका आणि त्यानुसार तुम्हाला क्लासची माहिती मिळून जाणार आहे. आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो आगामी काळामध्ये. पुढे जाऊन जर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, आता याच्या पुढे तुम्हाला एक साधारण गणित या विषयासाठी ज्यांचं मॅथ सायन्स आहे तिथे सुद्धा 30 प्रश्न असतात, त्याची सुद्धा काठिण्य पातळी राखूनच पेपर 1 व पेपर 2 या घटकामध्ये आपण चांगल्या प्रकारे तयारी करून घेतोय. आणि जे लोक माझं सामाजिक शास्त्र आहे, माझं गणिताची गरज नाही, पण हा व्हिडिओ बघतायत त्यांना एक सुचवून सांगतो, तुम्ही सुद्धा गणिताचा आजपासूनच अभ्यास करा. आगामी काळामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला अभ्यास शक्य नाही या विषयाचा, त्यामुळे आजपासून जर याच्याकडे लक्ष दिलात तर आगामी काळामध्ये तुमच्या नावाच्या पूर्वी TR लागल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.